नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. सकाळी सूर्यनारायणाचं आधी दर्शन घेतलं. ट्रेलमध्ये लांबपर्यंत फिरायला गेले. नंतर घरी येऊन सगळं छानपैकी आवरून आधी देवाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर पूजेसाठी म्हणून पंचामृत तयार केलं आणि आई आणि मी आम्ही दोघीजणी बसून महादेवाला अभिषेक केला. आईंनी आधी रुद्राभिषेक स्तोत्र सगळं म्हटलं. महादेवाला पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक केला. त्यानंतर शिवस्तोत्र म्हटलं. महादेवाची मनोभावे पूजा केली आणि मागच्या अंगणात झाडाला मोठं असं पांढरं फूल आलेलं होतं. ते मी तोडून घेऊन आले. महादेवाला ते फूल वाहिलं. त्यानंतर नैवेद्य दाखवला. शिवमानस पूजा, नंतर शिवस्तुती, शिवरक्षा स्तोत्र हे सगळं म्हटलं. 108 तांदूळ हातात घेऊन महादेवाची 108 नावं घेऊन महादेवावर तांदूळ वाहिले. भाऊंनी नंतर आरती केली, प्रार्थना म्हटली. सकाळी सकाळी देवाचं सगळं केल्यावर, नित्यसेवेचं सगळं वाचन केल्यावर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. सकाळी सकाळी देवाची स्तोत्र म्हटल्यावर पण खूप छान वाटतं. सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. दुपारी आईंनी गरम गरम राजगिऱ्याचा शिरा केला. खूप छान झालेला होता. नंतर थोडा वेळ आराम करून दुपारी थोडं उशिरा म्हणजे 3:30 वाजता स्वयंपाकाला लागले. सगळा छानपैकी स्वयंपाक केला. नैवेद्यासाठी खीर केली आणि आधी नैवेद्य दाखवला. त्यानंतर सगळ्यांची ताटं वाढली आणि सगळेजण आम्ही जेवायला बसलो. नंतर साधारण 5:15 वाजता आम्ही व्यंकटेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. आज श्रावणी सोमवार असल्यामुळे मंदिरामध्ये बरीच गर्दी होती. मंदिरात महादेवाची अभिषेक पूजा सुरू होती. देवाचं दर्शन घेतलं. नंतर थोडा वेळ तिथेच आम्ही बसलो. त्यानंतर व्यंकटेशाचं दर्शन घेतलं. हे खरंच खूप छान असं मंदिर आहे. सगळ्यात शेवटी प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो. धन्यवाद.